बाळ वेदनेने रडत असतानाही त्याचे कान टोचवले जातात. खरंच हा संस्कार इतका महत्वाचा आहे का की ज्याच्या समोर बाळाची वेदनाही नगण्य वाटते? जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर थोडा थांबा. कर्णवेध हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार मानला जातो. प्राचीन वेद आणि ग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतो की कानातील विशिष्ट बिंदूंवर टोचल्याने शरीरातील ऊर्जा प्रवाह सक्रिय होतात. यामुळे स्मरणशक्ती, भाषा विकास आणि मानसिक संतुलन सुधारण्यास मदत होते असे मानले जाते. आश्चर्य म्हणजे आधुनिक संशोधनातही असे दिसून आले आहे की कानाच्या काही बिंदूंशी मेंदूतील संवेदनशील नसांचा संबंध असतो. ॲक्युप्रेशर आणि न्यूरोसायन्स मध्येही या संबंधी अभ्यास केला जातो. म्हणूनच कर्णवेध हा केवळ परंपरा नाही तर शरीर, मन आणि बुद्धी यांना संतुलित ठेवण्याचा एक प्राचीन प्रयत्न आहे. आजच्या काळात हा संस्कार करताना स्वच्छता, वैद्यकीय सुरक्षितता आणि बाळाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी अनुभवातून सांगितलेली ही परंपरा आजही विज्ञानाला विचार करायला भाग पाडते.